आणि आम्हा सर्व भारतीयावर असंख्य ऋण केले. त्या माझ्या भगिनी वीरपत्नी सौभाग्यवती हेमलता बाबूराव साबळे यांच्या चरणावर शिरसाष्टांग दंडवत करून माझ्या समोर बसलेल्या आमच्या घरातली दिवाळी, आमच्या घरातला सण आणि आमच्या घरातला आनंद आम्हाला निर्भयपणे साजरा करता यावा म्हणून आपल्या कुंकवाला आणि आपल्या मंगळसूत्राला ज्या माता भगिनीने सीमेवर उभा केलं आणि आमच्या आनंदाला खऱ्या अर्थानं बळकटी दिली आणि समाजावर असंख्य ऋण केलं, त्या जिजाऊ मातांच्या प्रतीक असणाऱ्या माझ्या सैनिकांच्या धर्मपत्नी आमच्या जिजाऊ यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आपल्या तारुण्याचा काळ सीमेवर उभा राहून राष्ट्राला आपल्या तारुण्याचं पुष्प अर्पण करणारे सर्व जवान यांच्या चरणावर नतमस्तक होऊन व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आदरणीय भाऊ उपस्थित राजवर्धनजी दादा, आदरणीय ॲडव्होकेट मनोहरजी चौधरी, त्याचबरोबर ॲडव्होकेट या ठिकाणी वकील साहेब जे सचिव आहेत ते, त्याचबरोबर आमचे आप्पा गटकुळ भाऊ या कॉलेजचे प्राचार्य, त्याचबरोबर संचालक मंडळ, पत्रकार बांधव, मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजीराजे आणि महाराष्ट्राच्या परंपरेवर आणि संस्कृतीवर विश्वास असणारे या इंदापूरमधील सुजाण नागरिक, विद्यार्थी बांधव, विद्यार्थी भगिनी, शिक्षक बांधव, शिक्षक भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी जिजाऊंचा विचार ऐकण्यासाठी आलेला श्रोतृवर्ग, या सर्वांना मी नमस्कार करून माझं सौभाग्य समजतो. माझ्या बांधवांनो, आज आपण कोणत्या घटनेचे साक्षीदार आहोत याची कल्पना नाही आपल्याला. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सैनिकाच्या आईला आणि सैनिकाच्या पत्नीला मासाहेब जिजाऊंचं प्रतीक समजून पूजन करणारा या भारतातला पहिला भूखंड आहे तो म्हणजे इंदापूर तालुका शिवभक्त परिवार आणि इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर. आम्ही या घटनेचे साक्षीदार आहोत. माझ्या बांधवांनो, या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा मी मुद्दा मागे ठेवला कारण त्यांची उंची तुम्हाला कळावी म्हणून, कारण लक्ष वेधलं जावं. सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे 13वे वंशज, त्यांचे चिरंजीव, त्यांची कन्या आणि स्वतः सयाजीराव यांच्या चरणावर मी मुद्दाम शेवटी ठेवून नमस्कार करतोय. कारण ऐका माझ्या बांधवांनो, सरनोबत प्रतापराव गुजर यांच्याविषयी फारशी व्याख्यानं होत नाहीत, आपल्याला अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जात नाही. मासाहेब जिजाऊंकडे मी नंतर येतोय. पण सरनोबत प्रतापराव गुजर तुम्हाला कळावेत, ह्या घराण्याची तुम्हाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावरती असलेले ऋण कळावेत. पण अगोदर प्रतापराव गुजरांविषयी बोलतो. यांचं मूळ नाव होतं कुडतोजी गुजर. हे कुडतोजी गुजर जे होते ना, हे कुडतोजी गुजर हे प्रतापराव गुजर कसे झाले ते ऐका. या प्रताप नावाचा इतिहास पण तुम्हाला सांगून जातो. कारण छत्रपती शिवाजीराजेंनी स्वतः जो एक गड बांधलेला आहे भोरप्या डोंगरावर, त्याला प्रतापगड नाव दिलं. तुम्ही इतिहास जर बघितलं तर शिवाजी महाराजांच्या, मालोजी राजांच्या, बाबाजी पाटलांच्या किंवा त्यांच्या पूर्वजांच्या कोणाच्याही घरामध्ये प्रताप नाव नाही, प्रताप राजे नाव नाही. परत पुढच्या पिढीमध्ये साताऱ्याच्या गादीवर राजे प्रताप सिंह आले ते नंतर. पण शिवाजी राजांनी प्रतापगडाला प्रतापगड नाव का दिलं? आणि दुसरं ऐका, कुडतोजी गुजरांचे प्रतापराव कसे झाले, त्यांनाही प्रतापराव हा किताब का दिला, याची कहाणी अतिशय रोचक आहे. हे कुडतोजी गुजर यांचं प्रतापराव होण्याच्या अगोदर प्रताप शब्दाचा इतिहास आहे का. छत्रपती शिवाजीराजे महाराणा प्रताप सिंहांना आपला आदर्श मानत होते. माझ्या विद्यार्थी बांधवांनो, विद्यार्थी भगिनींनो, माझ्या या कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे की आपल्या जीवनाचे आदर्श जर निष्कलंक, कर्तृत्वान आणि पराक्रमी असतील तर आपल्या रक्ताला तीच दिशा मिळत असते, लक्षात ठेवा. तुमच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तुम्ही कुणाच्या कलेचं अनुकरण करत असाल तर त्यालाही गुरु मानायला हरकत नाही. एखाद्या हिरोला, हिरोईनला त्याच्या कॅरेक्टरच्या विषयी गुरु मानण्यापेक्षा त्यांनी केलेल्या कष्टाला जर गुरु मानलं तरी ते फलद्रूप ठरेल. परंतु आपले आदर्श जर प्रताप सिंहांसारखे असेल, महाराणा प्रताप सिंह, तर त्या प्रताप शब्दाचा इतिहास असा आहे माझ्या बांधवांनो. एकदा प्रताप सिंहावरती, या महाराणा प्रतापावरती 1 लाखाची फौज घेऊन एक यवन चालून आला आणि महाराणा प्रताप सिंहाचा एक सरदार भामासिंह हा धावत आला आणि महाराणा प्रतापांना सांगितलं त्याने की आपल्यावर 1 लाखाची फौज घेऊन एक शत्रू चालून येतोय.
महाराणा प्रताप म्हणाले बर मग. ते म्हणाले आपल्याकडे फक्त 15,000 लोक आहेत आणि ती 1,00,000 लोक घेऊन येत आहेत. बर मग. त्या भामासिंहाला वाटलं की मी काय बोलते प्रतापसिंहाला काय कळेच ना, महाराणांना कळे ना. ते 1,00,000 येत आहेत, आपण 15,000 आहोत. मोठ्या आवाजात सांगितलं. महाराणा प्रताप म्हणले बर मग. अहो मी काय बोलतोय कळतंय का तुम्हाला? अरे मला कळतंय ना. आपले किती आहेत? आपले 15 आहेत. आपले 15,000च आहेत आणि ते 1,00,000 येत आहेत. त्यावेळी महाराणा प्रताप म्हणाले अरे हे 15,000 आणि मी 1,00,000 असे 1,15,000 जर आपण असू तर ते 1,00,000चा धुळा करून टाकून या 15,000 केला. त्यावेळी इतिहास वाचा माझ्या बांधवांनो, इतिहास वाचा. नेपोलियन बोनापार्ट ज्या वेळेला रणांगणावर उभा राहायचा असायचा त्यावेळी युरोपच्या इतिहासामध्ये नोंद आहे की नेपोलियन बोनापार्ट एकटा 50,000च्या सैनिकाला भारी आहे असं त्याच्या शत्रूने लिहून ठेवलंय. आणि एक महाराणा प्रताप जर उभा असला रणांगणावर तर तो 1,00,000ला भारी आहे. हे आपल्या महाराणा प्रतापांचा इतिहास आहे, तो आपल्याला माहित नाही माझ्या बांधवांनो. आणि मग छत्रपती शिवाजीराजांनी त्यांची स्मृती आदर्श होते म्हणून प्रतापगड नाव दिलं. आता कुडतोजीचे प्रतापराव कसे झाले आणि याचा संबंध काय ऐका. ज्या वेळेला 1,00,000ची फौज घेऊन दिलेर खान आणि मिर्झा राजे जयसिंग ज्या वेळेला पुण्याला आले आणि पुरंदरला वेढा दिला त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे काळजीत होते. आणि त्यावेळेचे सेनापती सरसेनापती होते नेताजी पालकर. आणि अशा अवस्थेत कुडतोजी गुजर हे सरदार होते. आणि त्या कुडतोजी गुर्जरांना जी भोसरे यांचं गाव यांचे वंशज सांगतो तुम्हाला. त्या गावामधून त्यावेळेला हे सेनेमध्ये दाखल झाले. ते दाखल होण्याचा सुद्धा एक इतिहास आहे. या मोगलांच्या एका खजिन्यावर छापा घालताना छत्रपती शिवाजीराजांनी आणि कुडतोजी गुजरांनी वैयक्तिकरित्या एकाच खजिन्यावर छापा टाकला आणि दोघांची भेट झाली. शिवाजीराजांनी त्यांच्याकडे पाहिलं, त्याचं धाडस पाहिलं आणि शिवाजीराजांनी स्वराज्याचा विचार सांगितला आणि तो विचार त्यांना पटला आणि कुडतोजी गुजर हे शिवाजीराजांच्या सेनेमध्ये सामील झाले. आपला राजा काळजीचा मिर्झा राजे जयसिंग काय केलं ऐकत नाही. छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनातला सर्वात दारुण पराभव जर कोणी केला असेल तर मिर्झा राजे जयसिंगांनी केला. आणि आपला राजा एवढा काळजीचा ते बघू वाटलं नाही म्हणून मुजरा केला. आणि हा शेवटचा मुजरा समजा राजे जगलो वाचलो तर पुन्हा भेटेल. राजाला काही कळालं नाही. कुडतोजी गुजर निघून आले आणि निघून आल्यानंतर कुडतोजी गुजर हे मिर्झा राजांच्या छावणीमध्ये सामील झाले. आणि एक दिवशी मिर्झा राजांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये गेले. सुरक्षा ती यंत्रणा भेदून ज्या वेळेला हे झोपले होते मिर्झा राजे जयसिंग त्यावेळेला कुडतोजी गुजर सरकन वेगाने गेले, खंजीर काढला आणि त्याचा वध करणार. त्यावेळी पातच चमकलं आणि अंगरक्षक सगळे जागे झाले आणि सगळ्या अंगरक्षकांनी कुडतोजी गुजरांना पकडलं. पकडल्यानंतर चेहऱ्यावरचं ते जे बांधलेलं कापड होतं ते बाजूला काढलं आणि कोण आहे तू विचारलं. त्यावेळेला मी कुडतोजी गुजर म्हणून सांगितलं. तू माझ्यावर हल्ला का करतो मिर्झा राजांनी विचारलं. त्यावेळेला कुडतोजी गुजर म्हणाले अरे तुझ्या काळजीमुळे माझा राजा झोपत नाही आणि तू गाढ झोपतोय. हे आमच्या मावळ्याला सहन कसं होईल. त्यामुळे तुला गाढायलाच मी या ठिकाणी आलोय. 1,00,000च्या फौजेत घुसले ते एकटे. त्यावेळेला मिर्झा राजे हुशार होते आणि मिर्झा राजे म्हणाले अरे जर तू तुझ्या मनानं आलाय, तुला छत्रपती शिवाजीराजांची आज्ञा नाही. कुडतोजी गुजर चमकले आणि त्यांनी विचारलं हे तुम्हाला कसं कळालं. मिर्झा राजे म्हणाले अरे ज्यांनी अफजल खानाला फाडलं, ज्यांनी शाहिस्ते खानाची बोटं तोडली त्यानं जर ही आज्ञा दिलेली असती तर मी 100% आज मेलो असतो. एवढा हुशार तुझा राजा आहे. ज्यावेळी तू एकटा आलाय त्यावेळेला मी वाचलोय तू राजाच्या आज्ञेवरून आला नाही. पण याला मारू नका, मी याला सोडून देतो. जाताना एक घोडा दिला, एक तलवार दिली आणि कल्पना करा 1,00,000ची फौज आहे. 1,00,000ची फौज एकटा घुसला आणि एकटा घुसून त्यांनी वार करायचा प्रयत्न केला आणि त्याचा सत्कार मिर्झा राजांनी केला. त्यावेळी राजगडावर ज्यावेळी राजांना मुजरा केला त्यावेळी छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या डोळ्यातलं पाणी काढलं आणि माझ्यासाठी प्राण अर्पण करताना आज्ञा नसताना तुम्ही गेला. जर तुमचा सत्कार तो करत असेल मिर्झा राजे जयसिंग तर मला सुद्धा केला पाहिजे. त्यामुळं मी सुद्धा तुमचा सत्कार करणार. आणि शिवाजीराजांनी त्यांना शिरपाव मागवला, एक रत्नजडित तलवार मागवली आणि तलवार देताना त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं कुडतोजी आजपासून तुमचं नाव बदललं आणि तुमचं नाव प्रतापराव ठेवलं. हा प्रतापराव किताब दिला. टाळ्या नंतर वाजवा. टाळ्या वाजवायचं वाक्य पुढे आहे. प्रतापराव नाव का दिलं ऐका. महाराणा प्रताप म्हणला होता
मी एकटा 1,00,000च्या बरोबर आहे, त्यामुळे आपण 1,15,000 आहोत आणि आपण पराभव करू शकतो. हा दूरदृष्टीचा इतिहासातला धागा छत्रपती शिवाजीराजांनी पकडला आणि हा एकटा कुडतोजी गुजर 1,00,000च्या फौजेत गेला. त्यामुळे हा एकटा 1,00,000ला भारी ठरला. म्हणून शब्द प्रचलित आला, एक मराठा लाख मराठा. लक्षात आलं? हे आताची जी घोषणा आहे ना, या घोषणेचा निर्माताच प्रतापराव गुजर आहे. 1,00,000च्या फौजेत एकटा घुसला म्हणून एक मराठा लाख मराठा. ही जातीचा शब्द नाही शिवाजीराजांचा. एक मराठा लाख मराठा कोण आहे? 50,000च्या फौजेमध्ये 60 अंगरक्षक घेऊन दिलेरखानाच्या अंगावर तुटून पडलेला मुरारजी देशपांडे एक मराठा लाख मराठा. 60 किलोमीटर अंतर 15 तासात पळून येऊन आपल्या हातात एकही ढाल न घेता दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन किंवा दोन्ही हातात तलवारी घेऊन जी बांदल देशमुखांची 300 पोरं आणि बाजीप्रभू देशपांडेंनी जी खिंडा दौडी आणि खिंड गजापूरची पावन केली, त्या पावन खिंडीमध्ये राहिलेला 22 वर्षाचा या 300 बांदल देशमुखांचा प्रत्येक पोरगा आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे एक मराठा लाख मराठा आहे. जातीचा संबंध नाही. 100% मरण माहीत असताना सुद्धा 100% मरण माहीत असताना सुद्धा शिवाजीराजांच्या प्रति शिवाजी म्हणून जो पालखीत बसला तो शिवाकादी काशीत नाभी समाजाचा एक मराठा लाख मराठा आहे. जातीचा संबंध याच्याशी येत नाही. त्यामुळे मराठा लाईफ इन्फंट्री ही एका जातीची नाही, महाराष्ट्रातून सहभागी होणारा आणि त्या पराक्रमाचा असणारा प्रत्येक आमचा वीर आज पाकिस्तान आणि चीनशी लढत असताना तो एक मराठा आणि लाख मराठा आहे. प्रतापराव गुजर त्यांचं कार्यकिर्द तुमच्या माझ्या बांधवांना सांगतो. छत्रपती शिवाजीराजे आग्र्यावरून पळाले 1666 आणि त्या काळात नेताजी पालकर मुघलांना सामील शिवाजीराजांनी करून दिले होते. त्यामुळे सरसेनापती पदाचा पद रिकाम होतं. त्या ठिकाणी प्रतापराव गुजरांना ठेवलं गेलं आणि या प्रतापराव गुजरांना ज्यावेळी सरनोबत पद मिळालं त्यावेळी पराक्रम आहे का माझ्या बांधवांनो. छत्रपती शिवाजीराजांच्या पुरंदरच्या तहामध्ये शिवाजीराजांकडे फक्त 12 किल्ले उरले होते. 23 किल्ले त्यांनी औरंगजेबाला दिले होते. 9 लाखाचा मुलूक औरंगजेबाला दिला होता. 1 लाखाचं माळरान उरलं होतं आणि 40 लाखाचा दंड औरंगजेबाने शिवाजीराजांवर ठोठावला होता. आणि 3 लाख, हा आकडा किती मोठा आहे तुम्हाला सांगतो. हे 3 लाख होऊन दरवर्षी शिवाजीराजांनी खंडणीच्या रूपात द्यायची होती. 40,000ची फौज सांभाळायची होती. 12 किल्ले सांभाळायचे होते. आणि हे करत असताना हे सगळं द्यावं म्हणून आपला एकुलता एक युवराज संभाजीराजा वयवर्ष फक्त 8व्या वर्षी वयाच्या ओलीस ठेवावा लागला होता, तारण ठेवावा लागला होता. काय मासा जिजाऊ तो आपला मुलगा आणि आपला नातू एवढाच वंशज होता. संभाजीराजे वारले होते थोरले चिरंजीव. आणि हे सुद्धा राजकारणासाठी डावावर मांडणारी ही माता. म्हणून तुमच्या कपाळाला कुंकू आहे, आमच्या दारात तुळस आहे, आमच्या मंदिरावर कळस आहे. तिनं हा पुत्र आणि आपला नातू जर डावावर मांडला नसता, काशी की कला गई मथुरा मस्जिद बही अगर शिवाजी आहे. म्यानात उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले सात. हे कुसुमाग्रजांचं अजरामर गीत. त्याचं कारण आहे का माझ्या बांधवांनो. बहलोल खान, त्याच्या आधी एक लढाई सांगतो तुम्हाला. शिवाजीराजांच्या आयुष्यातली पहिली मोगलांशी समोरासमोर मैदानातली लढाई जर कोण लढला असेल तर ते पहिले प्रतापराव गुजर लढलेले आहेत. आणि ते साल्हेरच्या पायथ्याला इकलास खान आणि बहलोल खानाच्या विरोधात सेना 50,000ची बहलोल खानाची, इकलास खानाची. आणि प्रतापराव गुजरांकडे फक्त 10,000 सैन्य होतं. मोरपंत पिंगळे त्यांना पुन्हा येऊन मिळाले आणि 20,000 आणि 50,000च्या फौजेचा, मोगलांच्या फौजेचा भारताच्या इतिहासातला छत्रपती शिवाजीराजांच्या आयुष्यातल्या काळातला पहिला पराभव मोगलांच्या विरोधात मोगलांचा केलेला प्रतापराव गुजरांनी. आणि 50,000 फक्त 2,000 माणसं कशी बशी पळून जिवंत वाचून निघून गेली. हे एक मराठा लाख मराठा प्रतापराव गुजर. माझ्या बांधवांनो, 12 किल्ले उरलेले असताना 1676चं शिवाजी महाराजांचं पत्र आहे की आज आमच्या जवळ हजरतीस शब्द आहे. हजरतीस 370 किल्ले आहेत, 360 किल्ले आहेत. याचा अर्थ 12 ते 360 किल्ले मिळवताना 1674 पर्यंत त्या पराक्रमाची तलवार यांच्या नेतृत्वाखाली, सयाजीराव गुजरांच्या यांच्या वंशजांच्या पूर्वजांच्या नेतृत्वाखाली, प्रतापराव गुजरांच्या नेतृत्वाखाली लढले गेले आणि जिंकले गेले. किल्ल्याची संख्या 12 ते 360 हे विचार करा. 1674 नंतर यांच्या मृत्यूनंतर हंबीराव झालेले आहेत.
पण ती घटना तुम्हाला सांगतो. सगळे म्हणतात खानास गर्दीस मिळवणे, अन्नात आम्हास तोंड न दाखवणे, हा जो शब्द आहे ना, याच्यामुळे प्रतापराव गुजरांचं बलिदान झालं असं म्हणतो, तसं नाहीये. बहलोल खान ज्या वेळेला आदिलशहाच्या दरबारातून निघाला होता त्यावेळी 15,000ची फौज घेऊन 58 किलोमीटर फरक पुढचं एक गाव आहे. त्या 58 किलोमीटर गावामध्ये एक तळ आहे, आथणीचं तळ म्हणतो त्याला. त्या 58 किलोमीटर वर आलेल्या असताना शिवाजीराजांनी आज्ञा दिली प्रतापराव गुजरांना, आणि आनंदराव होते त्यांच्या बरोबर, यांच्या बरोबर काही सेना होती, आणि तुम्ही त्याला तिथंच अडवा. एका रात्री त्या आथणीच्या तळ्याला वेढा घातला आणि प्रतापराव गुजरांनी पाणी तोडलं बहलोल खानाचं. त्यामुळे बहलोल खान दुपारपर्यंत लढू शकला, पण हत्तीला आणि घोड्यांना माणसांना पाणी नाही. कासावीस होऊन दातात तृण धरून तो प्रतापराव गुजरांच्या चरणावर लीन झाला. प्रतापराव गुजरांना शिवाजीराजांचा आदेश होता की खानास गर्दीस मिळवणे. त्याची दया आली आणि प्रतापराव गुजरांनी त्यांना सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर शिवाजीराजांचं खरमरीत पत्र आलं. त्या पत्रात उल्लेख होता, तुम्हाला आम्ही सरनोबत केलंय, पण तुम्ही सरनोबती केली नाही, तुम्ही शिपाईगिरीच केली. शिपायानं जी बुद्धी करावी त्याच पद्धतीची बुद्धी तुम्ही केली आणि त्याला सोडून दिलं. आता पुन्हा खानास गर्दीस मिळवले, अन्यथा आम्हास तोंड दाखवणे. चिडले प्रतापराव गुजर आणि संधीची वाट बघत बसले. पुन्हा 15,000ची फौज गोळा करून बहलोल खान आला आणि प्रतापराव गुजरांकडे सेना कमी होती. आनंदराव त्यांच्या बरोबर सरदार होते. आणि प्रतापराव गुजरांनी एक पत्र लिहिलं शिवाजीराजांना की खानाची फौज मोठी आहे, आम्हाला थोडीशी कुमक पाठवा. शिवाजीराजांचं उलट पत्र आलं. ते पत्र असं आहे, त्या पत्रामध्ये उल्लेख असा होता की केव्हापासून स्वराज्याचे स्वर्णवत अंग राखून लढाया करू लागले आणि कुमक मागू लागले. या पत्राचा भयंकर परिणाम प्रतापराव गुजरांवरती झाला. त्यांनी मनाशी ठरवलं, राजे मी तुम्हाला दाखवून देतो की आम्ही अंग राखून लढाया करत नाही. त्यामुळे नेसरीच्या खिंडी ज्यावेळी खान आला होता, दिवस होता महाशिवरात्री 24 फेब्रुवारी 1674, आणि कळालं यांना की खान नेसरीच्या खिंडीत आलाय. एकटेच उठले, एकटेच, आणि घोड्यावर बसून तलवार हातात घेऊन निघाले. 6 अंगरक्षकांनी पाहिलं. स्वामी निष्ठा काय असते त्यांची नावं सुद्धा इतिहासाला माहित नाही. हे युट्यूबवर आणि जे काही गुगलवर माहिती येते ना, ती 6 नावं खोटी आहेत. त्यांच्याबरोबर कोण 6 लोक पळाली याचं इतिहासाला नाव पण माहित नाही. पण आपला स्वामी चाललाय. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. तुकोबारांनी हे लिहून ठेवलंय की स्वामीची सेवा काय करावी या 6 लोकांकडून शिकावं. ज्ञानातून उसळे तलवारीचं पात, वेडात वीर मराठी दौडले 7. हे 7च पळाले, कारण डोक्यात एकच घुमत होतं की आम्ही अंग राखून लढाया करत नाही. 15,000च्या फौजेत हे 7च लोक पळाली, आणि नुसती पळाली नाही, गर्दीत घुसल्यानंतर त्यांनी हजारोंची कत्तल केली. एक मराठा लाख मराठा दाखवून दिलं माझ्या बांधवांनो. आणि ज्या वेळेला सरसेनापती प्रतापराव गुजरांचं 15,000च्या फौजे पुढे 7 लोक काय टिकणार, हे ज्या वेळेला मारली गेली माझ्या बांधवांना, शिवाजीराजांना बातमी कळाली. कारण 6 जून 1674ला राज्याभिषेक होता, आणि पहिली घागर, सोन्याची घागर सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या माध्यमातून डोक्यावर पडणार होती. ती आपल्याकडे आता नाही म्हणून शिवाजीराजे रडले. तानाजी मालुसरे नंतर शिवाजीराजांच्या डोळ्यातनं पाणी जर आलं असेल तर ते पाणी आलं प्रतापराव गुजरांसाठी. एवढ्यावर नाही थांबले राजे. राजांनी लगेच भोसरीला यांच्या गावी येऊन, आजही जाऊन पहा, मी त्या वाड्यात जाऊन प्रतापराव गुजरांना नतमस्तक झालोय, आणि माझं वाक्पुष्प, माझं व्याख्यान त्याच्यावर अर्पण केलेलं आहे. त्या शिवरात्रीच्या दिवशी अतिशय सुंदर जागा आहे, अजूनही त्या भिंती तशा आहेत. त्या प्रतापराव गुजरांची मुलगी जानकी हिचा विवाह शिवाजीराजांनी राजाराम महाराजांबरोबर करून दिला. आणि व्याही आज हे समोर जे आलेत नाही तिघ, हे सयाजीराव, त्यांचे चिरंजीव आणि त्यांची कन्या, ही साधी लोक नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजीराजांच्या घरात जी राजांची सून म्हणून आली, यांचे हे वंशज आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या त्या शिवाजीराजांच्या खऱ्या अर्थानं सोयऱ्यांसाठी वाजवा. आम्ही या ठिकाणी गेल्या वर्षी हंबीरराव मोहिते आणले, तेही शिवाजीराजांचे, त्यांचे वंशज आणले, तेही शिवाजीराजांचे सोयरे. यांना आणलं, हेही शिवाजीराजांचे सोयरे. पण काय केलं या सोयऱ्यांनी, त्याचा इतिहास पुढचा थोडा 2 मिनिटांमध्ये ऐका माझ्या बांधवांनो. या जानकीनं, ही जानकीचं योगदान किती मोठं आहे पहा. ज्यावेळी संभाजीराजांना मुकर्रम खानाने पकडलं आणि जुल्फिकार खानानं ज्यावेळी रायगड पाडला, त्यावेळेला राजाराम महाराजांच्या बरोबर 3 राण्या तिथून समुद्रमार्गे जिंजीकडे गेल्या. आणि जानकी ही
येसुबाईंच्या बरोबर संभाजीराजांची धर्मपत्नी आणि शाहू महाराज म्हणजे संभाजीराजांचे चिरंजीव यांच्या बरोबर जुल्फी खानाच्या बरोबर कैद झाल्या. एवढेच नाही तर प्रतापराव गुजरांची 2 मुलं, एक खंडेराव आणि दुसरे जगजीवन, हे दोन्ही सुद्धा त्यांच्यावर कैद झाले. आणि कैद झाल्यानंतर हे किती वर्ष कैद होते कल्पना आहे तुम्हाला? ह्या जानकीला कैद किती आहे, येसुबाईला कैद किती आहे? शाहू महाराजांना 13 वर्षांनी 1707 ला औरंगजेब मेल्यानंतर अफजल खान औरंगजेबाच्या मुलानं सोडून दिलं, तारा राणीचा त्यांचा वाद लागावा म्हणून. पण जानकी, या जानकी राणी साहेब औरंगजेबाच्या आणि महाराणी येसुबाई औरंगजेबाच्या कैदेमध्ये मृत्यूनंतर सुद्धा पुढं 13 वर्ष राहिल्या. आणि जवळजवळ 30 वर्षाची कैद जानकी राणी साहेबांना झाली, महाराणी येसुबाईंना झाली, खंडेरावला झाली आणि जगजीवनराव गुजरांना झाली. त्याच्याबरोबर संभाजीराजांचे एक बंधू दासीपुत्र संभाजीराजांचे मदनसिंह त्यांनाही कैद झाली. यांचं योगदान पुढे सांगतो माझ्या बांधवांनो. ज्या वेळेला औरंगजेबाला वाटलं की शिवाजीराजांचा हा औरस वारस संभाजीराजांचा पुत्र याला आपण मुसलमान करावा, आणि त्याच्या डोक्यात ते खेळलं आणि त्याने निर्णय घेतला मोहरमच्या दिवशी याला मुसलमान करायचा. पण शाहू महाराजांना मुसलमान करायच्या या त्याच्या भूमिकेच्या आड एक स्त्री आली. ती मुस्लिम स्त्री होती. तिचं नाव होतं झिनत उन्निसा. माहितीये तुम्हाला झिनत उन्निसा? औरंगजेबाची मुलगी. छत्रपती शिवाजीराजे ज्या वेळेला आग्र्याला गेले होते आणि आग्र्याला गेल्यानंतर त्या आग्र्याच्या तख्ताचा नियम असा होता की त्या तख्तासमोर गेल्यावर दोन्ही हात बांधून उभं राहायचं. कधीतरी आग्र्याला जाऊन बघा. आणि 15 फूट उंचाच्या सिंहासनावर जो शहेनशाह औरंगजेब बसलाय त्याच्याकडे असं डोळ्याला डोळे लावून बघायचं नाही. डोळे खाली ठेवायचे, तोंडातनं शब्द उच्चारायचा नाही. आणि गेल्या गेल्या औरंगजेब ज्या गादीवरनं चालत गेला तिथं ज्याची पावलं उमटली त्या पावलाचं चुंबन घ्यायचं, त्याला कुर्निसात म्हणतात. आणि औरंगजेबाला पाठ न दाखवता असंच मागे चालत जायचं, दरवाज्यातनं बाहेर पडायचं. हा तख्ताचा 300 वर्षाचा नियम होता. जर चुकून त्याच्याकडे डोळे उघडे करून पाहिलं तर त्याचे डोळे काढण्याची शिक्षा होती. एक शब्द जर उच्चारला तर जीभ छाटण्याची शिक्षा होती. आणि औरंगजेबाला पाठ दाखवून जर गेला तर त्याची पाय तोडण्याची शिक्षा 300 वर्ष त्या तख्ताचा नियम होता. औरंगजेबाचा सगळा जनन खान कुटुंब कबिला वर सगळा पडद्याच्या आड बसला होता. शिवाजीराजांची कीर्ती ऐकली होती, अफजल खानाला फाडलेलं ऐकलं होतं, शाहिस्ते खानाची बोटं तोडलेली ऐकली होती, कल्याणच्या सुभेदाराची सून परत पाठवलेली ऐकली होती, स्त्रीचा सन्मान करणारा राजा ऐकला होता. त्यामुळे औरंगजेबाच्या सगळ्या कुटुंबाला शिवाजीराजांच्या बद्दल एक विलक्षण आकर्षण होतं. कसा माणूस आहे तो. आणि छत्रपती शिवाजीराजे ज्यावेळी चालत आले आणि चालत आल्यानंतर त्याला उभा केल्यावर त्यांनी पुढे पाहिलं तर आपल्या समोर एक जसवंत सिंग राठोड ज्यानं पाठ दाखवून पळालाय त्याला पुढे उभा केलं आणि शिवाजीराजांना मागे उभा केलंय. दिल्लीच्या तख्तासमोर पहिली आणि शेवटची डरकाळी शिवाजीराजांची आहे. शिवाजीराजांनी रामसिंगांना आदेश विचारलं, रामसिंग ये कौन खड़ा है हमारे सामने? अख्खा दरबार अवाक झाला, कारण 300 वर्षातला नियम मोडला. रामसिंग पळत आला आणि सांगितलं, राजाजी ये यहां नहीं चलता, ये यहां नहीं चलता. आमचे अब्बा म्हणजे मिर्झाराजे जयसिंग तुमच्या जागेवर उभा राहतात. शिवाजीराजांचं दुसरं वाक्य आहे, ते यांचे सरदार आहेत, आम्ही राजे आहोत, आमचा दर्जा बरोबरीचा, ही जागा आम्हाला मान्य आहे. औरंगजेब हसला आणि औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्याकडे बोट केलं. रामसिंगांना सांगितलं, याला खिल्लत द्या. ताटातले ते खरकानी जे काही खोबऱ्याचे तुकडे असतात ना ते खिल्लत द्या. ताट घेऊन पळत पळत रामसिंग आला आणि शिवाजीराजांच्या पुढे ते खिल्लतीचं ताट धरलं. ताट धरल्यानंतर शिवाजीराजांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. शिवाजीराजाने उजव्या हाताची मूठ अशी बांधली आणि रामसिंगाच्या औरंगजेबाच्या समोर तिच्यावर खालून जोरात मूठ मारली आणि ती सगळी खिल्लत उधळून लावली आणि पाठ दाखवून राजे ताड 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 निघून गेले. 300 वर्षातला नियम मोडला. औरंगजेबाला डायरेक्ट आव्हान तर दिलंच, शब्द उच्चारला, डरकाळी फोडली, पाठही दाखवली, खिल्लतही उसकुटून लावली. हा पराक्रम शिवाजीराजांनी केल्यानंतर एक विकेट पडली. ती विकेट होती औरंगजेबाच्या पोरीची. तिचं नाव होतं झिनत उन्निसा. ती शिवाजीराजांच्या प्रेमात पडली आणि शिवाजीराजांचा तो पराक्रम होता बरं का तिकडे बी. असं तुम्ही काय असू नका, होत होतं तिकडं असं. शिवाजीराजांच्या प्रेमात पडली आणि कैदेत असताना 3 वेळा जाऊन शिवाजीराजांना भेटली ती की तू माझा स्वीकार कर. औरंगजेबाला म्हणली की मी दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही, मी शिवाजीला माझा शौहर मानलाय, केला तर निकाह त्याच्याशी करीन, नाहीतर मी मरेपर्यंत अजन्म ब्रह्मचारी राहीन. ऐका. आणि शिवाजीराजांसाठी ती ब्रह्मचारी राहिली.
ज्या वेळेला ब्रह्मचारी राहूनच मेली आणि संभाजीराजांना मारल्यानंतर राणी येसुबाई, संभाजीराजांची दुसरी पत्नी दिलेर खानाबरोबर काही झालेली दुर्गाबाई, तिला तर 42 वर्ष अटक आहे. संभाजीराजांची मुलगी कमलजा आणि जानकी राणी साहेब यांची इज्जत जर कोणी वाचवली असेल तर ती वाचवली या झीनत उन्नेसांनी. खरी प्रेमिका, लव्ह ॲट फर्स्ट साईट, खरी प्रेमिका. आता पटलं पोरांना. आणि ऐका, या झीनत उन्नीसानं ज्या वेळेला शाहू महाराजांना मुस्लिम करायचं होतं त्यावेळेला ती आडवी आली, पण औरंगजेब हट्टाला पेटला. आणि औरंगजेब हट्टाला पेटल्यानंतर सांगितलं, तो नाही तर यांच्या घराण्यातलं कोणाला तरी मला आज मुसलमान करायचंच, कारण दिवस मोहरमचा होता, मी मुहूर्त ठरवला आहे. त्यावेळेला माझ्या बांधवांनो, हे खंडोजी आणि जगजीवन ही प्रतापराव गजरांची 2 मुलं उठून उभा राहिली. माझा राजा जर वाचवायचा असेल तर आम्ही मुसलमान व्हायला तयार आहे. कल्पना करा माझ्या बांधवांनो, या दोघांना मुसलमान केलं आणि ह्या दोघांना मुसलमान केल्यानंतर या दोघांच्या क्रियेबद्दल किंवा त्या उपक्रमाबद्दल किंवा त्यांच्या केलेल्या कर्तृत्वाबद्दल शाहू महाराजांनी एक पत्र लिहिलंय. ते पत्र वाचण्यात आलं म्हणून तुम्हाला मी हा इतिहास सांगू शकलो. शाहू महाराज म्हणतात, आम्हाला मुसलमान होण्यापासून जर कोणी वाचवलं असेल तर ते आमच्या मामांनी आम्हाला वाचवलं. एवढे उपकार या गुजर घराण्याचे महाराष्ट्रावरती आहेत. कारण शाहू महाराज जर मुस्लिम झाले असते तर पुढचा इतिहासच बदलला असता. पण आपला राजा वाचवण्यासाठी स्वतः मुसलमान झाले आणि त्यांची पिढी आजही काही ठिकाणी उर्वरित जी त्यांचा वंश होता त्यांचे हे भोसरीतले वंशज आहेत. माझ्या बांधवांना एक मुद्दा मासाहेब जिजाऊंच्या बद्दल बोलतो. तुम्ही उन्हात बसलायचं मला भान आहे, पण जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं तुमच्या पुढे एकच आदर्श ठेवतो. वयाच्या 10व्या वर्षी आपल्या 4 भावांच्या बरोबर 2 तास तलवारबाजी केलेली मासाहेब. आपल्या पुत्राला जर काय द्यायचं असेल मासाहेब जिजाऊंनी तर एक गोष्ट दिलेली आहे. ती गोष्ट अशी आहे की एक उच्च कोटीचं ध्येय दिलं. ते ध्येय दिलं 12व्या वर्षी. शिवाजी महाराजांची राजमुद्रा वाचा, त्यातच ते ध्येय आहे. काय राजमुद्रा? प्रतिपचंद्र लेखियो वरदेष्णु विश्ववंदिता शहासुन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. त्यातलं दुसरं वाक्य काय? प्रतिपचंद्र लेखियो वरदेष्णु विश्ववंदिता. आपल्या मुलापुढं या नवरा बायकोने राजे शहाजींनी आणि मासाहेब जिजाऊंनी कोणता आदेश ठेवला की विश्ववंदिता तू व्हावा. हा आमच्या तुझ्या जीवनातला तुझ्या पुढे ठेवलेला ध्येयवाद आहे. फक्त राजा आणि छत्रपती नाही, सगळ्या जगाने वंदन करावं. आणि जगाचा इतिहास वाचतो माझ्या बांधवांना. छत्रपती शिवाजीराजांना जगाने वंदन करावं असं अलौकिक चरित्र शिवाजीराजांनी आपल्या मासाहेबांना घडवून दाखवलं. 2 उल्लेख करून सांगतो माझ्या बांधवांनो. मासाहेब जिजाऊंनी आपल्या जीवनाचा सर्वसाधारण भावने उल्लेख केला की वैयक्तिक जीवन मासाहेब जगल्याच नाहीत. शिवाजी राजांना आणि राजा मासाहेबांना इकडे पाठवल्यानंतर पुण्यामध्ये वयाच्या 12 वर्षानंतर जहागीरला पाठवल्यानंतर आपल्या पतीची भेट कधी झाली आहे माहिती आहे? आपल्या पतीची आणि त्यांची भेट झाली आहे माझ्या बांधवांनो 25 वर्षानंतर. संध्याकाळी जर आपला पती घरी नाही आला तर आपण फोन करून हायला राहतो. आपला बाप घरी नाही आला तर आपण वेळेत नाही आला तर आपण फोन करतो. 25 वर्षानंतर जर भेट झाली तर नियम धर्माचा असा डायरेक्ट एकमेकाची तोंड बघता येत नाहीत. त्यामुळं सोन्याच्या ताटात गाईचं तूप टाकून समय लावून त्यात आधी चेहरे पाहायचे आणि मग एकमेकांना पाहायचं. 25 वर्षानंतर शहाजीराजांची भेट झाली आहे आणि आपल्या वडिलांची शिवाजीराजांची भेट झाली. त्यावेळेला मासाहेब जिजाऊंनी आणि शिवाजीराजांनी शहाजीराजांचं मुख या ठिकाणी आपल्या जवळ आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिराच्या त्या ठिकाणी एकमेकांची भेट झाली 25 वर्षानंतर. पण लढाऊ किती होत्या? ज्या वेळेला सिद्धी जोहरच्या वेळात शिवाजीराजे अडकले त्यावेळेला मासाहेबांचं वय 62 वर्ष होतं आणि 62व्या वर्षी अंगावरती सैनिकाचा पोशाख घालून राखीव मासाहेब जिजाऊंची जी 5000ची फौज होती त्यांना घेऊन घोड्यावर बसून आपल्या पुत्राला सोडवायला निघालेली या जगातली एकमेव स्त्री आहे. तिचं नाव मासाहेब जिजाऊ. वयाच्या 62व्या वर्षी राजगडावर जाऊन बघा माझ्या बांधवांनो. राजगडावर जाऊन बघा 10 वेळा वारी केली राजगडाची. राजगडाच्या बाले किल्ल्यावर पालखी घेऊन चढता येत नाही. मासाहेबांचं 23 वर्षाचं आयुष्य राजगडावर गेलंय. शिवाजीराजांचं 23 वर्षाचं आयुष्य राजगडावर गेलंय. 50 वर्षातली 23 वर्ष राजे जर राजगडावर असतील आणि तो गड जर आमच्या पुणे जिल्ह्यातला असेल आणि आमची मूळ जहागिरी इंदापूर जर
राजे शहाजी, राजे मालोजी आणि मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी राजांची असेल तर आम्ही सामान्य नाही, आमचे पूर्वज सामान्य नाही. छत्रपती शिवाजी राजांच्या बरोबर लढलेल्या मावळ्यांची अवलाद आज या ठिकाणी बसले, याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना, सार्थ अभिमान आहे आम्हाला. 12च किल्ले उरले माझ्या बांधवांनो आणि 6 महिने आग्र्यामध्ये शिवाजीराजे संभाजीराजे कैद आहेत, तरी एकही किल्ला पडला नाही. उलट आपल्या पुत्राला भेट देण्यासाठी रांगणा किल्ला मासाहेबांनी वयाच्या 66व्या वर्षी जिंकून घेतला आणि सुटून आलेल्या आपल्या पुत्राला अर्पण केला. काय पराक्रम आहे, काय पराक्रम आहे. कल्पना करा, 1 लाखाच्या फौजेमध्ये, शाहिस्ते खानाच्या फौजेत एकटा जाऊन घुसून मी त्याला मारणार हे शिवाजीराजांनी ज्यावेळी ठरवलं त्यावेळेला मासाहेब जिजाऊंनी अडवलं नाही, त्यांना ओवाळलं. माझ्या बांधवांना ओवाळलं. अशी जगात माता दाखवा. 1 लाखाच्या फौजेत जाऊन सर्जिकल स्ट्राईक करतोय. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक आपल्या पुत्राच्या नावावर नोंदला गेला शाहिस्ते खानाच्या स्वारीनं, पण पुत्राला अडवलं नाही. 6 महिने आपलं स्वराज्य तर सांभाळलं, पण एक किल्ला जिंकून दिला. दुसरी गोष्ट सांगतो, स्वामी विवेकानंदांच्या मासाहेबांच्या शिवरायांच्या जीवनचरित्राच्या निमित्तानं आज राष्ट्रीय युवा दिन आहे. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य होतं, 39 वर्षाचं आयुष्य, युवकांचे आयकॉन, कारण जगातला सर्वात तरुण आणि तरुणींचा देश भारत आहे. हे युवकांचं आयकॉन ते. त्यांचं एक वाक्य होतं, गिव्ह मी द 100 नचिकेताज, आय विल चेंज द वर्ल्ड. या शब्दाचा अर्थ काय, मला फक्त 100 नचिकेता द्या, मी जग बदलून दाखवतो. हे त्यांचं वाक्य होतं. ते मी माझ्या हृदयात कोरलंय, माझ्या हृदयात कोरलंय. अरे इथं पांढऱ्या कपड्यात बसलेली शिवभक्त परिवाराची आमची टीम आहे ना, सयाजीराव दखल घ्यायची, ही जी टीम आहे ना, यातलं एकही पोरग व्यसनी नाही, ही नाही व्यसनी आहेत. दर महिन्याला धारकरी म्हणून शिवाजीराजांच्या गडाची वारी करतात, धारकरी म्हणून करतात. वृत्तीचा वारकरी आणि कृतीचा धारकरी, या महाराष्ट्रामध्ये जर उदाहरण कुठलं बघायचं असेल तर आमच्या शिवभक्त परिवाराचा प्रत्येक सदस्य आहे. प्रत्येक वृत्तीचा वारकरी आणि कृतीचा धारकरी, म्हणून यांची पूजा आम्ही करतो, म्हणून यांची पूजा आम्ही करतो. ऐका माझ्या बांधवांनो, सयाजीराव या जिजाऊ जयंतीचा जो कार्यक्रम, हा उपक्रम जे राबवतो ना, या साड्या चोळ्या यांची जी पूजा करतोय, जिजाऊ पूजन, याच्यासाठी इंदापूर तालुक्यामधून आम्ही 1 रुपयाची वर्गणी गोळा करत नाही दादा. 1 रुपयाची देणगी आम्ही कुणाला मागत नाही. शिवभक्त परिवार असा समजतो की मासाहेब जिजाऊ आमच्या हृदयात आहे, छत्रपती शिवाजीराजे आमच्या हृदयात आहे, संभाजीराजांचं मरण आमच्या डोळ्यात आहे. त्यामुळे आज आपलं कुंकू सीमेवर अर्पण करून आम्हाला सुख देण्यासाठी जिने सर्वोच्च त्याग केला, तीच आज मासाहेब जिजाऊंची खरी प्रतिमा आहे. म्हणून त्या जिजाऊंचं पूजन भारतात पहिल्यांदा आम्ही सुरू केलं आणि त्याच्यासाठी खिशातले पैसे सतपात्री दान म्हणून आम्ही यांना अर्पण करतो. वास्तविक जिजाऊ जयंतीची संकल्पना आमचे ज्येष्ठ शिवभक्त परिवाराचे सदस्य जामदार बापू ते किल्ल्यावर कधी आले नाहीत खरं, कारण किल्ला चढता मला येणार नाही, पण याची संकल्पना पहिल्यांदा त्यांनी मांडली आणि ती अंमलात आली. त्यामुळे मी जिजाऊ आईसाहेबांचा स्वामी विवेकानंदांचा एक संयोग सांगतो आणि संपवतोय. इथं बसलेल्या तरुण बांधवांनो, माझे विद्यार्थी बांधवांनो, विद्यार्थी भगिनींनो आणि इथं जमलेल्या पालकांनो आणि शिक्षकांनो, हे शेवटचं माझं सगळं व्याख्यान विसरा, पण शेवटचे हे शब्द जे आहेत ते मासाहेब जिजाऊ आणि शिवाजीराजे आणि स्वामी विवेकानंदाबद्दलचे आहेत. मासाहेब जिजाऊने काय केलं की आपल्या पुत्राला नोकरी करू दिली नाही. ऐका, शहाजीराजे मनसबदार होते, नोकरदार होते, पण आपल्या पुत्राला नोकरी करू दिली नाही. उलट ऐका, शहाजीराजांनी ज्यावेळी पुणे जहागिरी स्वतंत्र केली होती, 84 किल्ल्याचं राज्य होतं, 7 वर्ष टिकलं. ते सगळं राज्य मोडल्यानंतर शहाजीराजे ज्या वेळेला पराभूत होऊन परत आले त्यावेळेस सुद्धा मासाहेबांनी शिवनेरीवरती त्यांना ओवाळलंय. पण ज्या वेळेला मुर्तजा निजामाला मांडीवर घेऊन, मुर्तजाला राजा करून, सुलतान करून शहाजीराजे ज्यावेळी त्यांचे वजीर झाले आणि वजीराच्या वेशात मासाहेबांच्या समोर उभं राहिले, त्यावेळी मासाहेबांनी दासींना ओवाळायला लावले, स्वतः ओवाळलं नाही. इतकी करारी स्त्री होती मासाहेब जिजाऊ. आपल्या पुत्राला राजा म्हणून संबोधला, या पुत्राला मी चक्रवर्ती सम्राट झालेला पाहिल म्हणून प्रतिज्ञा केली आणि तीच पूर्ण केली. त्यामुळे तुम्हाला जर आजच्या कार्यक्रमातून कोणता आदर्श घ्यायचा असेल तर 2 गोष्टी तुमच्या डोळ्यापुढे ठेवतो माझ्या बांधवांनो. या महाराष्ट्रामध्ये किंवा या समाजामध्ये राजकारणाचा भाग विसरून जावा, जाती धर्माचा भाग विसरून जावा. आज राजकारणासाठी जातीमध्ये जे वाद लावले त्याची किती मोठी किंमत आपण मोजली, त्याचा फक्त आकडा सांगतो. जातीतला वाद लागला
तर 9 लाख ज्यूंची कत्तल हिटलरनं केलेली आहे. जगातला सगळ्यात जास्त हत्या करणारा हुकुमशहा म्हणून हिटलरची नोंद आहे. त्याने किती हत्या केलेत? 9 लाख ज्यूंची कत्तल केलेली आहे. पण ऐका माझ्या बांधवांनो, ज्या वेळेला आमच्या जाती जातीमध्ये भांडण लागलं आणि भारत पाकिस्तानची फाळणी झाली आणि मुस्लिमांना पाकिस्तान आपण दिला आणि आपण भारतात आलो, त्यावेळेला जी कत्तल झाली त्याचा आकडा फक्त ऐका. तो आकडा आहे माझ्या बांधवांनो 1,10,00,000 लोक. 1,10,00,000 लोकांची कत्तल आमच्या लोकांनी आमच्याच माणसांची केलेली आहे. हे जाती जातीतल्या भांडणाचा परिणाम आहे. जिजाऊ जयंतीला, स्वामी विवेकानंदांच्या युवा दिनला आम्ही हा उपक्रम कॉलेजवरच का राबवतो? प्रत्येक गावाची आम्हाला मागणी आहे, डॉक्टर साहेब तुमचा परिवार घेऊन या, आमच्या गावाची जिजाऊ जयंती साजरी करा. पण आम्ही इथंच का करतो? कारण पुढच्या सगळ्या पिढीला आम्हाला ही दिशा द्यायची आहे. माझ्या बांधवांनो, जाती जातीमध्ये वाद घालू नका. आम्ही प्रतिज्ञा, तुम्ही संविधानातलं पहिलं वाक्य असं आहे, आम्ही भारतीय, वी द पीपल ऑफ इंडिया, हम भारत के लोग. हे शब्द पहिला संविधानातला. याचा अर्थ आम्ही राजे आहोत, आम्ही सगळे. त्यात कुठल्या जातीचा उल्लेख नाही. त्यामुळे जाती जातीमध्ये वैर वाढवू नका. हा या कार्यक्रमाचा खरा पहिला उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश आपल्या आई वडिलांना सांगा आणि आज लिहून ठेवा घरी तुमच्या पर्सनल डायरीमध्ये किंवा तुम्ही ज्या बेडवर होता त्या बेडच्या वरती लिहून ठेवा की मी आयुष्यात नोकरीसाठी शिकणार नाही. ज्या दिवशी आमचा शाळेतला विद्यार्थी, शाळेतली विद्यार्थिनी फक्त नोकरीचा उद्देश डोळ्यापुढं ठेवून शिकायचं बंद करेल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं शिवाजीराजाने मावळा आमच्या प्रत्येक आणि जिजाऊ मासाहेब आमच्या प्रत्येक मुलीच्या आणि मुलाच्या अंगात आल्याशिवाय राहणार नाही. ही त्याची उपक्रमाची बाब म्हणून आम्ही जिजाऊ जयंती या ठिकाणी साजरी करतो. 3% लोकांना नोकऱ्या मिळतात रे माझ्या बांधवांनो. किती भांडताय तुम्ही असं? उरलेल्यानी ठरवा आणि आई बापांनी ठरवा. पोरांच्या मार्काकडे बघू नका, पोरांच्या गुणांकडे बघा. सर्वांगीण विकास करा, सर्वांगीण विकास करा. पैलवान बावळट असता कामा नये आणि बुद्धिमान माणूस निवडत असता कामा नये. पैलवान बावळट असला तर गुंड म्हणून त्याचा कोणी वापर करतो आणि बुद्धिमान माणूस निवडत असला त्याने मिळवलेली इस्टेट कोणी हिसकावून घेऊन जातो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला कसं पाहिजे? शस्त्र आणि शास्त्र. एका हातात शस्त्र आणि एका हातात शास्त्र. वेळ आली तर तलवार उचलणारा आणि तलवार अन्यायाच्या विरोधात न वापरण्यासाठी शास्त्र हातात असणारा असावा. म्हणून आज इंदापूरच्या या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळानं आणि आदरणीय भाऊ आणि त्यांच्या संचालक मंडळानं आज भारताच्या संपूर्ण शैक्षणिक उपक्रमामध्ये एक इतिहास घडवला. तो इतिहास म्हणजे माझ्या सैनिकाच्या एका पत्नीला, वीर पत्नीला, माझ्या या भगिनीला कुठलाही वशिला नसताना, फक्त माझा नवरा सीमेवर असताना आजारी पडून त्या ठिकाणी त्याला मृत्यू आला. हे एवढी घटना माहीत झाली आणि नाव सुद्धा माहीत नसताना माझ्या या प्रतिभाताई जैनला त्यांनी या ठिकाणी शिक्षिकेची नोकरीचं आज नियुक्ती पत्र दिलं. याची सर्व पत्रकारांनी दखल घ्यावी. ही जिजाऊ जयंती आहे आणि हे खरं जिजाऊ पूजन आहे. हे आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतं. आणि एक इतिहास घडतोय माझ्या बांधवांनो. आज दुसरा इतिहास घडतोय. तुम्ही जर पत्रिका पाहिली तर त्या पत्रिकेमध्ये नाव आहे माझ्या भगिनीचं. काय लिहिलंय? सौभाग्यवती हेमलता. ऐका, कामधेनू सेवा परिवार, शिवभक्त परिवार काय करतोय? अरे माझ्या बांधवांनो, आपल्या संरक्षणासाठी जिने आपला पती अर्पण केला. 2 धीर आणि आपले पती असे 3 भाऊ. आपल्या तालुक्यातली माझी बहीण. आणि पती शहीद झाल्यानंतर 2 वर्षाचा मुलगा रांगता. तो 2 वर्षाचा मुलगा रांगता असताना पती शहीद झाला. या कॉलेजचा, आय कॉलेजचा माजी विद्यार्थी शहीद झालेला. त्यामुळे हे खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्याचं सुधार या शिक्षण संस्थेचं भाग्य आहे की या शाळेनं, या कॉलेजनं आमच्या भारत मातेला एक सुपुत्र अर्पण केलाय. खेळाडू असताना आपला नवरा अर्पण झाला आणि त्याच्या पुढे शब्द लागला काय? अमर शहीद. मग तो जर अमर असेल तर माझी बहीण विधवा होऊ शकणार नाही. त्यामुळे भारतात पहिल्यांदा कामधेनू सेवा परिवार आणि शिवभक्त परिवारानं वीर पत्नीच्या नावापुढं सौभाग्यवती, कायमची सौभाग्यवती, वज्रचुडे मंडित अखंड सौभाग्यवती जर कोण असेल तर अमर शहीद जवानाची पत्नी आहे. म्हणून तिच्या नावापुढे आम्ही सौभाग्यवती शब्द वापरला आणि इथून पुढे भारताला दिशा दिली की प्रत्येक वीर पत्नीच्या पुढे तो शब्द लागावा. विनंती करतो माझ्या बांधवांनो, विधवा स्त्रीचं विडंबन थांबवा. कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही तिची जोडवी काढा, बांगड्या फोडा, मंगळसूत्र तोडा आणि कुंकू त्याचं काढून टाका. आम्ही कामधेनू सेवा परिवारानं उपक्रम हाती घेतला आणि गेल्या वर्षी ज्यांना जिजाऊ पुरस्कार दिला त्या सुवर्णाताई लक्ष्मण डोईफोडे,
यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आमचे सगळे बांधव उपस्थित होते. कीर्तन संपल्यानंतर मी माईक हातात घेतला आणि सगळ्या समाजाला ठणकावून सांगितलं की माझ्या बहिणीला मी पुन्हा या ठिकाणी जोडवी, बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र कुंकू लावेन आणि सौभाग्यवतीनं पुढे येऊन ती भूमिका कशी बरोबर आहे समाजाला समजावून सांगितली. समाजातली एकही स्त्री किंवा एकही माणूस उठला नाही आणि या माझ्या भगिनीला पुन्हा सौभाग्य अलंकार अर्पण करण्याचा आणि वापरण्याचा या ठिकाणी उपक्रम शिवभक्त परिवार आणि कामधेनू सेवा परिवाराने केला. आज या ताईला या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर सौभाग्यवती शब्दाने खऱ्या अर्थाने मी तिचा बहुमान करण्याचं सौभाग्य त्या मातेनं आम्हाला दिलं, त्यासाठी तिच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. आणि या ठिकाणी सयाजीराव गुजर त्यांच्या 2 कन्येला आणि मुलाला या ठिकाणी घेऊन आले आणि मासाहेबांच्या मूळ जहागिरीमध्ये मासाहेबांचं पूजन, माझ्या ह्या जिजाऊंचं पूजन या ठिकाणी केलं. त्यासाठी मी त्यांच्याही ऋणामध्ये राहू इच्छितो. येत्या 21 जानेवारीला पतंजली योग समिती इंदापूर यांच्या वतीनं शिवनेरीवरती एक सहल जाणार आहे. त्या सहलीला पहाटे 4:30 वाजता 21 जानेवारीला आम्ही निघणार आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला वरती मासाहेब जिजाऊंच्या बद्दल मी कमीत कमी 1.5 तासाचं माझं व्याख्यान होणार आहे. ज्यांना कुणाला 21 तारखेला यांच्याबरोबर यायचं असेल त्यांनी जरूर त्या ठिकाणी शिवनेरीवरती राजांना आणि मासाहेबांना ऐकायला यावं हे आमंत्रण तुम्हाला देतो. या ठिकाणी तुम्ही भर उन्हात बसला देतो. तर यासाठी तुमच्या सर्वांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. आणि झालेली चिंतन सेवा या ठिकाणी सीमेवर आपलं तारुण्य अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या, त्यांच्या धर्मपत्नीच्या, माझ्या वीर भगिनीच्या चरणावर अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय शिवराय, जय जिजाऊ.